नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगरमध्ये रस्त्यामध्ये काय झालं हे पाहण्यासाठी थांबलेल्या एका 25 वर्षीय युवकाला 6 जणांच्या टोळक्याने विनाकारण शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली। ही धक्कादायक घटना केडगाव परिसरातील भूषण नगर येथे 6 एप्रिल रोजी रात्री घडली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव अविनाश अशोक भिंगारदिवे असे आहे। या प्रकरणी संदेश क्षेत्रे, सुमित शिंदे, रोहन क्षेत्रे, अमित शिंदे, मंगेश कांबळे आणि अनिकेत घोडके सर्व राहणार दीपनगर केडगाव यांच्यावर कोतवाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। अहिल्यानगर येथील निंबळक आणि नागापूर परिसरात 2 वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हातात तलवार आणि लोखंडी धारदार शस्त्रांनी हल्ला करणाऱ्या 4 आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी अभिषेक उर्फ भोऱ्या भिंगारदिवे, गणेश सोन्याबापू कदम, आशुतोष अंतोन पटोळे आणि सार्थक राजू विधाते हे आहेत। या चौघांनी मिळून एमआयडीसी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर गुन्हे केले होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र आता आरोपींच्या अटकेमुळे परिसरात पसरलेली दहशत आता कमी होण्याची शक्यता आहे। श्री रामनवमीच्या निमित्ताने 6 एप्रिल रोजी सायंकाळी शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नवीन मार्गावरूनच ही मिरवणूक शांततेत पार पडली। तसेच दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत सकल हिंदू समाज, हिंदू राष्ट्र सेना, वास्तव कंपनी ग्रुप आणि श्रीराम सेना या 4 प्रमुख संघटना सहभागी झाल्या होत्या। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुरुवातीला जुन्या मार्गाने मिरवणूक काढण्याचा आग्रह धरला होता, परंतु पोलीस प्रशासनाने नवीन मार्गावरच मिरवणूक काढण्याची व्यवस्था केली होती। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन 9 एप्रिल रोजी देशासह विदेशात विश्व नौकार महामंत्र दिवस साजरा करत आहे। या ऐतिहासिक दिवसाच्या प्रचार प्रसारासाठी अहिल्यानगर येथे जितो अहिल्यानगरच्या वतीने कलश रॅली काढण्यात आली। आनंदधाम येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली। हजारो भाविक या रॅलीत सहभागी झाले होते। चौकात समस्त नगरकरांनी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत केले। ही रॅली नवी पेठ, कापड बाजार या ठिकाणी अगदी उत्साहात काढण्यात आली आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। जय जिनेंद्र। जितो फाउंडेशन तर्फे म्हणजे पूर्ण जगात नौकार महामंत्र रॅली जाप, नौकार महामंत्र जाप, नौकार कलश रॅली आज आपल्या अहिल्यानगर शहरात निघाली होती। त्याचं स्वागत आपण कापड बाजार चौकात महावीर चषक परिवारातर्फे केलेलं आहे। ही 9 तारखेला सकाळी 7:02 सुरू होणारे नौकार मंत्राचा जाप 9:36 आपल्याला सर्वांना तो करायचा आहे। पूर्ण जगभरातील लोक यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, यामध्ये सामील होत आहेत। त्या हिशोबाने सर्वांनी 9 तारखेला महामंत्राचा जाप करावा व यांना जितोला उत्कृष्ट जाप करावा, म्हणजे आपल्या नौकार महामंत्राचा पूर्ण जगभरात हा प्रचार होईल व सगळ्यांना त्याचं महत्व समजेल। सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। जय जिनेंद्र। नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी पतसंस्थांच्या थकीत कर्ज वसुलीला गती देण्यासाठी सहकार कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे। या मागणीचे निवेदन त्यांनी मुंबई येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना भेटून दिले। थकीत कर्ज वसुली संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले आहे। आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचे प्रकाशन सायंकाळी सिटी लॉन येथे झाले। मुस्लिम धर्माबद्दल समाजात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत। या पार्श्वभूमीवर आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी लिहिलेले इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग हे पुस्तक मुस्लिमांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले।
2024 मध्ये झालेल्या NMMS परीक्षेत छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल मिरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगरने उत्कृष्ट यश मिळवले आहे. विद्यालयाचा विद्यार्थी बर्डे सार्थक गोपीचंद याने शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यासोबतच शाळेतील आणखी 8 विद्यार्थ्यांनी सारथी शिष्यवृत्ती मिळून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. मेहर इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेत दर शनिवारी पालक शाळा भरवण्यात येणार आहे. या शाळेत पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी अधिक माहिती मिळेल, तसेच शालेय कामकाजात त्यांचा सहभाग वाढेल, अशी माहिती हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी दिली आहे. नमस्कार. हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूलमध्ये आज पालक शाळा हा एक नवीन उपक्रम, एक नवीन संकल्पना घेऊन सुरू करण्यात आला आहे. त्याला पालकांचा आज सकाळी भरघोस प्रतिसाद मिळाला. ही संकल्पना अशी आहे की शनिवारी पालकांची शाळा इथं भरवण्यात येईल. त्याच्यामध्ये पालक शाळेमध्ये येतील, घंटा वाजेल, थोडंसं त्यांना एक जुन्या आठवणी त्यांच्या शाळेच्या त्याच्यामध्ये होतील. त्याच्यानंतर त्यांना हे दाखवलं जाईल की बाबा मागच्या पूर्ण आठवड्यात विद्यार्थ्यांनी काय केलं. आणि संकल्पना ही आहे की पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा घरी सुद्धा समजा थोडा वेळ जो इंटरॅक्शन होतो फक्त तो, याच्यामुळे पालकांना हे लक्षात येईल की मुलांना काय शिकवलं जातं शाळेमध्ये, त्यांना मुलाला ते येतंय का नाही ते घरी स्वतः चेक करू शकतात. त्याच्यामुळे ते शाळेच्या उपक्रमात सामील होऊन त्यांना असं होईल की बाबा त्यांच्या ज्या अडचणी आहेत पालकांच्या म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या म्हणा, शाळेबद्दलच्या किंवा शाळेच्या त्यांच्याबद्दलच्या, त्या सहमतीने सोडवल्या जातील. आणि या कामी हिंद सेवा मंडळाचे सगळे संचालक वर्ग, कार्याध्यक्ष, अध्यक्ष, सेक्रेटरी साहेब, जोशी साहेब, नंतर मोडक सर, झरकर सर, अजित बोरा साहेब, हे सगळे फार कामच मोलाचं सहकार्य करतात. हा उपक्रम माझ्या अंदाजाने नगर शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या नवीन या अनुसार आम्ही पूर्ण CBSE पॅटर्नप्रमाणे शाळा चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आमची शाळा एप्रिल महिन्यातसुद्धा चालू आहे पूर्णपणे. 1 महिना सुट्टीतून आम्ही 1 जूनलाच परत शाळा उघडणार आहे. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाविकांना राम नामाचे महत्त्व सांगून रामनवमी उत्सवाची परंपरा, चैतन्याचे धाम प्रभू श्रीराम, रामावताराचे वैशिष्ट्य हरिभक्त परायण रिंगणे देवांनी आपल्या प्रवचनांमधून सांगितले. तसेच हरिभक्त परायण सुंदरदास रिंगणे यांनी आपल्या रामनवमीच्या पर्वावर प्रत्येकाने आपल्या घरात राम रुजवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच गुढीपाडव्यापासून मंदिरात रामनामाचा जप सुरू करण्यात आला होता. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित सन 2024 ते 25 च्या परीक्षेत तारकपूर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 117 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत शाळेतील 8 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत, 41 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, तर 26 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत आणि 42 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश मिळवले. विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रिशिता ढवळे, आर्या मखरे, रिद्धी मोहिते, इशिता लोंढे, उन्नती गोणे, श्रीशा मुंगेल, ऋषदा भावसार आणि ऋतुजा भोंडे यांचा समावेश आहे. देशभरातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या अहिल्यानगर शाखेच्या अध्यक्षपदी गिरीश अग्रवाल यांची, तर सचिवपदी दीपक बांगर यांची निवड झाली आहे. सन 2025 ते 2027 या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी अमित वाघमारे, प्रसाद आंधळे, सागर गांधी यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी विक्रम जोशी, सहसचिवपदी कमलेश झव्वार, सहखजिनदारपदी अमित फिरोदिया, तर संचालक म्हणून मयूर कोठारी, राजेंद्र पाचे, संदीप भापकर, अनिल गांधी यांची निवड झाली आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्य सेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार ठरत आहे, असे वक्तव्य पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम यांनी केले. तसेच शहरातील गांधी मैदान येथे 32 पोट्यांना प्राथमिक विद्यालयात थोरात सुपर स्पेशालिटी आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. CSRDच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क अँड रिसर्च अहमदनगर यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात सर्व शालेय शिक्षकांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम यांच्या हस्ते झाले. अहिल्यानगर येथील नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला. यावेळी हरिभक्त परायण प्रांजलीताई जाधव यांचे प्रवचन झाले. तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला. त्यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सुनीता मुदगल आदींसह नागरिक उपस्थित होते. तसेच नालेगाव गाडगीळ पटांगण येथे गेल्या 33 वर्षांपासून हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 20 एप्रिल रोजी होत आहे. त्या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष श्री गोपाल धूत प्रणीत सद्भावना पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ 8 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे संत रमाकांत व्यास महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांनी प्रचाराच्या शुभारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गोपाल धूत आणि उमेदवारांनी केले आहे. विविध शासकीय विभागांनी प्रलंबित कामांना गती देण्यासोबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 100% सेवा विहित कालमर्यादेत द्याव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले. राज्य स्तरावर प्रलंबित विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा उपवन संरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार शरद घोरपडे आणि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.